नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। गौरी गणपती उत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने आपल्या गावी परत येऊ लागले आहेत। मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव अशा विविध शहरात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले चाकरमानी गणेश चतुर्थीच्या सणासाठी हमखास कोकणात येतात। यंदा सुमारे 10 लाख चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असा अंदाज आहे। त्यामुळे कोकणातील गावे गजबजून गेली असून स्थानिक बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण आहे। प्रभादेवीच्या SRA इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे। ॲडव्होकेट निलेश हळदणकर यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे। दिल्लीतील पथकाकडून गेल्या 6 दिवसांपासून ही छापेमारी सुरू आहे। दिल्लीतील पथक 6 दिवस प्रभादेवीत मुक्कामी होत छापेमारीत आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागल्याचं कळतंय। निलेश हळदणकर यांचा भाऊ पेशांत सीए यांच्या चेंबूरमधील घरी देखील धाड पडली आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारत-पाकिस्तान सामन्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असाल, महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले त्यांच्या कुंकवाची त्यांना कदर असेल, तर ते अशी विधाने करणार नाहीत, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली। महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना प्रशासनाने शुक्रवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी जाहीर केली। रचना होत होती त्याच वेळी ही रचना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सोयीने केली जात असल्याची टीका राजकीय वर्तुळात होत होती। मात्र आता प्रारूप जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून त्याच विरोधात आवाज उठू लागला आहे। रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने हे प्रारूप रद्द करून नव्याने तयार करावे व त्यावर हरकती सूचना मागवाव्यात अशी मागणी केली। जरगव्हाण गावातील अंगणवाडी संदर्भात एक तरुण आंदोलन करत होता। आंदोलनकर्त्या तरुणाला साथ का देता म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या परडी तालुक्यातील जळणगव्हाण या तांड्यावर घडला आहे। रात्रीच्या सुमारास अजित पवार गटाच्या सरपंचाने त्याच्या 6 सहकाऱ्यांसह अनिल चव्हाण या तरुणाच्या घरी गेले। त्यानंतर काठी, दगड आणि कोयत्याने अमानुष मारहाण केली। तरुणासोबत महिलांनाही मारहाण झाली आहे। पुण्यातील लष्कर परिसरातील राज बहादूर मिल्स येथील किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट पबवर धडक देत ही पार्टी बंद केली। ही कारवाई मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। येरवाडा येथील शासनाच्या जागेवरील शैक्षणिक संकुलाचे आरक्षण वगळून ती जागा महामेट्रोला कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून याबाबत हरकती व सूचना मागविल्या आहेत। भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा महापालिकेने सविस्तर अभ्यास करून शहरातील भटक्या श्वानांवर कारवाई करून सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बापू बाळकृष्ण कोमकर आणि त्यांच्या पत्नी कामिनी बापू कोमकर अशी मृतांची नावे आहेत। पत्नीने पतीसाठी यकृत दान केले होते, मात्र उपचाराच्या नावाखाली दोघांचेही प्राण गेले। राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला असून मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे। मात्र या कालावधीत अनेक विद्यापीठे व शाळांनी परीक्षा ठेवल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे या परीक्षा रद्द कराव्यात आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली। बचत गट व अन्य मार्गांनी कर्ज घेणाऱ्या महिला 100% परतफेड करतात, त्या तुलनेने पुरुष परतफेड करत नाहीत असे सांगून महिला सेवा सहकारी संस्थांना यापुढे सरकारच्या माध्यमातून होणारी कामे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली। प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या वतीने आमदार चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात राज्यभरातील 36,78,000 भगिनींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या राख्या प्रदान करण्याचा कार्यक्रम येथे झाला। पुणे शहरात गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजनाची तयारी केली असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत। पोलीस आयुक्तांनी मंडळांना भेट देऊन पाहणी केली। गणेशोत्सव काळात महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात केली। शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे।
गणेशोत्सव काळात जिल्हा पोलीस दलाने समाज माध्यमांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी सायबर सेलची यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे। त्यामुळे चुकीची माहिती, संदेश, मजकूर प्रसारित करणारे लगेच शोधले जाणार आहे। यामध्ये संदेश प्रसारित करणाऱ्यांचे फॉलोअर्स, ते कोणते YouTube चॅनल पाहतात, कोणाला संदेश पाठवतात याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी दिले आहेत। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या तसेच पश्चिम महाराष्ट्रातून जाणाऱ्या मुंबई बेंगळुरू महामार्गावर टोल माफी देण्यात आली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वैद्यकीय सेवेतील तत्परतेसाठी ओळखले जातात। एकनाथ शिंदे यांच्या याच संवेदनशीलतेचा अनुभव पुन्हा एकदा आला असून त्यांच्या तत्परतेमुळे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आईचे प्राण वाचले आहे। आमदार बांगर यांच्या आईला हृदयविकाराचा त्रास होत होता। शिंदे यांनी तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू केले। 12व्या शतकातील भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कर आणि त्यांच्या लीलावती या अंकगणित आणि भूमितीवरील काव्यात्मक संस्कृत ग्रंथाचाही आराखड्यात समावेश करण्यात आला आहे। विद्यापीठ अनुदानाने पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यासक्रमाचा आराखडा प्रस्तावित केला असून त्यात वैदिक काळातील शूल सूत्रांमधून सूत्रावर आधारित अंकगणित आणि बीजगणित, कालगणना, भारतीय शोध आणि भूमितीच्या प्राचीन भारतीय संकल्पनांचा समावेश आहे। एका विवाहित महिलेला जाळून मारल्याची भयंकर घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून ग्रेटर नोएडातील कसना पोलीस स्टेशन परिसरातील सिरसा गावात घडली आहे। या प्रकरणात मृताच्या बहिणीने सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यामध्ये विवाहित महिलेवर ज्वलनशील पदार्थ ओतून तिच्या बहिणीला जाळल्याचा गंभीर आरोप केला होता। भारताचे सरन्यायाधीश BR गवई हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात। दरम्यान शनिवारी एका भाषणात गवई यांनी त्यांना कशा प्रकारे त्यांच्या समाजातील लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले याबद्दल भाष्य केले आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय दिल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले। तसेच टीका करणाऱ्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या समुदायातील लोकांचा समावेश होता, अशी माहिती गवई यांनी दिली। किमान 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेले मुख्यमंत्री, मंत्री व प्रधानमंत्रीही पदावरून आपोआप हटवण्यासाठी चौकट तयार करणाऱ्या 3 वादग्रस्त विधेयकावर विचार करण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये सहभागी होण्यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीतील मतभिन्नतेची दरी रुंदावत चालली आहे। ही JPC म्हणजे निव्वळ तमाशा असल्याने आपल्या पक्षाच्या कोणत्याही सदस्यांना त्यांना पाठवणार नाही, असे तृणमूल काँग्रेसने शनिवारी स्पष्ट केले। ग्रेटर नोएडा परिसरातील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। IIMT कॉलेजनं महामार्गावर एक भली मोठी जाहिरात लावली आहे। त्या जाहिरातीत एका तरुणाचा फोटो आहे। आमच्या विद्यार्थ्याला 1.8 कोटींचा पॅकेज असलेली नोकरी लागल्याचा दावा कॉलेजकडून करण्यात आलाय, पण प्रत्यक्षात हा दावा खोटा निघाला आहे। हा तरुण आईस्क्रीम विकतो। व्हिडिओ तुफान व्हायरल होताच कॉलेज आणि विद्यार्थ्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांवर अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांनी सडकून टीका केली आहे। ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। भारतावर अमेरिकेने लावलेले शुल्क आणि पाकिस्तान सोबतची जवळीक यामुळे आर्थिक आणि भूराजकीय संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा हँके यांनी दिला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणि 25% आणि त्यानंतर आणखी 25% असे एकूण 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला। टॅरिफच्या मुद्द्यामध्ये काहीतरी सुवर्ण मध्य निघेल अशी अपेक्षा भारताला होती, मात्र आता परत एकदा अमेरिकेने चीनचा उल्लेख करत भारताला पुन्हा इशारा दिलाय। त्यानंतर आता पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताने आमची फसवणूक केली म्हणत भारतावर आरोपांच्या फैला झाडल्या आहेत। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून भारतीय मालावर 50% टॅरिफ लादले आहे। यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत। अमेरिकेकडून युक्रेनमधील रक्तपातासाठी भारताला जबाबदार ठरवले जात आहे, तसेच भारत अप्रत्यक्षपणे रशियाच्या युद्धासाठी निधी पुरवत असल्याचा दावाही करण्यात आलाय। दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी एक गंभीर इशारा दिला असून त्यांनी दोन्ही
देशांनी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे। अमेरिका आणि रशियाशी भारताचे हितसंबंध जगजाहीर आहे। भारताने गेल्या कित्येक वर्षांपासून दोन्ही देशांची संख्या ठेवले, त्यात रशिया भारताची मैत्री ही जगविख्यात आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नमविण्यासाठी पाकिस्तानला जवळ करत आहेत। त्याच वेळी नवी दिल्लीने मोठी खेळी खेळली। युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दिल्ली येथील कुतुब मिनार युक्रेनी झेंड्याच्या रंगात न्हाऊन निघाला। हा अमेरिकेला थेट संदेश होता। रशिया युक्रेन युद्धाचे खापर अमेरिका भारतावर फोडत असतानाच ही घटना घडली आहे। त्यात आता त्याचे सकारात्मक परिणाम आणि पडसाद दिसून येत आहेत। आता भारतात टिकटॉक सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे। अधिक माहितीनुसार टिकटॉकची वेबसाईट सुरू झाली आहे। यावरून भारतात पुन्हा टिकटॉक सुरू होणार आहे अशी चर्चा रंगली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव जून 2020 मध्ये भारतात बंद करण्यात आलेले लोकप्रिय चीनी व्हिडिओ शेअरिंग ॲप टिकटॉक आता भारतात पुनरागमन करेल असे दिसत आहे। काही युजर्सच्या लक्षात आले आहे की टिकटॉकच्या वेबसाईट आता भारतात उघडत आहे, पण सध्या हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर डाउनलोड आणि साठी उपलब्ध नाही। एका शेअरची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। हा शेअर सोमवारी गुंतवणूकदारांच्या रडारावर असण्याची शक्यता आहे। हा शेअर आहे ओसिया हायपर रिटेल, कारण कंपनीने अधिकृत शेअर भांडवल 500 कोटींपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे। क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे इक्विटी शेअर्स जारी करणे, प्रेफरन्शियल आधारावर शेअर्स जारी करणे आणि कन्व्हर्टेबल वॉरंट जारी करण्यास कंपनीच्या बोर्डाने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे। जीएसटी काउन्सिलची पुढील बैठक जाहीर करण्यात आली आहे। सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा 22 ऑगस्ट 2025 घोषणा केली की जीएसटी काउन्सिलची 56वी बैठक 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल। परिषदेच्या या बैठकीत सणांपूर्वी कर स्लॅबमध्ये काही सवलती, महागड्या दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात आणि लहान व्यावसायिकांसाठी अनुपालन सोपे करणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। याशिवाय विमा, रिअल इस्टेट आणि ई कॉमर्स क्षेत्राशी संबंधित प्रस्तावांचाही अजेंड्यात समावेश केला जाऊ शकतो। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे। अनेक वर्षांपासून प्रशासन या खड्ड्यांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी चाकरमानी करत आहेत। अशातच आता मराठी अभिनेते वैभव मांगले यांनीही या खड्ड्यांसंबंधी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय। मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। त्याचबरोबर या पोस्टमधून त्यांनी चाकरमान्यांना सावकाश प्रवास करण्याचाही सल्ला दिलाय। अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या चर्चेत आहे। तो त्याच्या पत्नीपासून वेगळा होत असल्याच्या चर्चा रंगल्या होता, त्यावर आता त्याने उत्तर दिले आहे। अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये तो बिग बॉस 19 मध्ये त्याची एंट्री आणि त्याच्या पत्नीपासून घटस्फोटाच्या ज्या चर्चा रंगलेल्या त्यावर त्याने मौन सोडले आहे। तसेच नक्की त्याच्या आयुष्यात काय चालू आहेत यावरही त्याने स्पष्टीकरण दिले आहे। भारताने आशिया कप 2025 साठी आपला संघ जाहीर केला आहे। या संघात प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरला स्थान मिळालेले नाही। आशा होती की श्रेयस अय्यरला निश्चितच टीम इंडियामध्ये स्थान मिळेल, पण तसे झाले नाही। संघाची घोषणा झाल्यानंतरही श्रेयस अय्यर संघात सामील होऊ शकतो। आशियाई क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार श्रेयस अय्यर अजूनही भारतीय संघात प्रवेश करू शकतो। या नियमामुळे श्रेयस अय्यर व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांनाही संधी मिळू शकते, ज्यांना संघात स्थान मिळालेले नाही। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।